नमस्कार, मी ग्रीनवा या कंपनीकडून नाशिकमधील पाथर्डी गाव आहे. या पाथर्डी गावामध्ये श्री संपत गवळे आहेत, त्यांच्या शेतामध्ये आलोय. त्यांना आपण हे जे कोबीचा प्लॉट दिसतोय, कोबीच्या प्लॉटसाठी सॉइल वरदान हे जे प्रोडक्ट दिलं होतं, तर याचा ॲक्च्युअली काय रिझल्ट आलाय ते आपण त्यांच्या तोंडून आपण ऐकू. बोला सर. माझी लागवड ही कोबीची साधारण 20 दिवस झाले. आज कंप्लीट 20 दिवस, म्हणजे मागच्या गुरुवारी, पहिल्या गुरुवारी लागवड केलेली आहे मी. आज कंप्लीट 20 ते 21 दिवस झालेली आहे. मी पहिलं पाणी भरलं, म्हणजे आपण लागवड करताना जे पाणी भरतो त्याच्यानंतर दुसरं आपण जे आंबवणीचे पाणी गोळा म्हणतो त्या पाण्यामध्ये सॉइल वरचा वापर केला. आज मागच्या गुरुवारी सोडला, आज कंप्लीट 8 दिवस झाले. 8 दिवसामध्ये मी बघतोय तर माझी जमीन पूर्णपणे भुसभुशीत झालेली आहे. तुम्ही बघू शकता, एकदम ही जमीन एकदम जी कडक होती ते बघू शकता तुम्ही, एकदम भुसभुशीत आहे. आणि झाडाची जी ग्रोथ आहे एक सारखी आहे, कुठे मर नाही, एक सारखा प्लॉट आहे. बरं, ह्याच्या अगोदर तुम्ही कोबी केलेली होती, बरोबर आहे ना? हो. तर त्यावेळी ज्यावेळी तुम्ही लागवड करत होता, त्या लागवडीच्या वेळी प्लॉट असा एकसारखा येत होता की त्यावेळी काय कमी जास्त अपडाऊन होत होते? अपडाऊन म्हणजे कमी जास्त हो, होत होते. कमी आणि जास्त. मर संख्या होती 10% पण आज कुठे एक झाड पण एक ही नाही. मर संख्या राहिल्या नाही. बरं, त्यात म्हणजे महत्वाचं काय, बुरशीचा प्रादुर्भाव कमी झाला तुमचा? 100%. म्हणजे हे जे काही गोष्ट आहे, हे सॉइल वरदानमुळे बुरशीचा जो प्रादुर्भाव आहे तो कमी झालेला आहे. जमीन भुसभुशीत झाली, त्यामुळे प्लॉट हा एकसारखा आलेला आहे आणि मर हा थांबलेला आहे. म्हणजे नाहीच आहे, नाहीच आहे. झाड नाही. बरं, इथून पुढे काय तुमची अजून काय करायची इच्छा आहे आता आता? पुढच्या पाण्याला मी 4 दिवसामध्ये सोयींग सोडतोय. बरं, याच्या पुढे आता ह्याला सोविंग सोडणार 100%. म्हणजे टोटली परत ट्रीटमेंट आहे ही 100% ग्रीनवा, जे काही सेंद्रिय प्रोडक्ट आहेत ह्याच्या माझी तर पूर्ण इच्छा आहे का पूर्ण प्लॉट हा आपल्याला ऑर्गॅनिकच करायचा, ऑर्गॅनिकच करायचं. 100% करायचं आहे. धन्यवाद.